नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण 11वी मधील जो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा भाग आहे, सम बेसिक प्रिन्सिपल्स अँड टेक्निक्स, त्यामधील एक स्ट्रक्चरल मॉडेल आपण पाहणार आहोत. 3 डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. 3 डायमेन्शनमध्ये ऑर्गॅनिक मॉलिक्युल कसा रिप्रेझेंट करायचा, बिकॉज वी कॅन रिप्रेझेंट इन 3 डायमेन्शनल लाईक दिस ऑन द पेपर. पेपर जर 2 डायमेन्शनल पेपर असतो आणि त्याच्यावर 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर कसं रिप्रेझेंट करायचं, आणि त्यासाठी आहे वेज अँड डॅश फॉर्म्युला. जो फॉर्म्युला आपल्याला दिला टेक्स्टमध्ये तो आहे वेज अँड डॅश फॉर्म्युला. तर तो वेज अँड डॅश फॉर्म्युला लिहिण्यासाठी आपलं स्ट्रक्चर नेमकं काय आहे ते समजलं पाहिजे. मी तुमच्या पुढे जे मॉडेल दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये हा जो सेंट्रल कार्बन आहे, इट इज अटॅच टू 4 हायड्रोजन ॲटम्स लाईक दिस. These are the 4 hydrogen atoms, and these 2 hydrogen atoms and this carbon is in the plane of the paper. हा प्लेन मध्ये आपण जर ठेवलं तर या प्लेन मध्ये कोण कोण येतं, हा कार्बन आणि हे 2 हायड्रोजन. and 1 hydrogen is pointing in the upper direction, 1 is in the below. That means 1 bond is projecting above the plane of the paper, 1 is below the plane of the paper. म्हणजे 2 जे बॉन्ड आहेत कार्बन बरोबरचे ते प्लेन ऑफ द पेपर मध्ये आहेत. प्लेन ऑफ द पेपर 1 इज अबोव द प्लेन, 1 इज बिलो द प्लेन. म्हणून जे आपल्याला अबोव प्लेन आणि बिलो प्लेनचे ज्या हायड्रोजन ॲटम्स आहेत ते दाखवण्यासाठी कशा पद्धतीने ते दाखवलेले आहेत. दीज 2 हायड्रोजन ॲटम्स आर इन द प्लेन ऑफ द पेपर, बॉन्ड्स इन द प्लेन ऑफ द पेपर, दे आर डिनोटेड बाय सिंगल लाइन dash, or bond going below the paper, these are denoted by dash wedge, and bond projecting above the paper, solid wedge. हा solid wedge म्हणजे काय आहे, it is for the bond above the plane, bond projecting above the plane, and this is symbol for bond below the plane. अशा पद्धतीने, आणि जे प्लेनवरती आहेत ते सिंपल डॅश लाईन आपण दाखवायचे. अशा पद्धतीने हे 3 डायमेन्शनल अरेंजमेंट ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स आहे. दुसरा जो फॉर्म्युला आहे तो जो आहे तो न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. आता हे न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये नेमकं काय आहे, कशा पद्धतीने न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला दाखवला जातो, तर हा जो तुम्हाला डायग्राम मध्ये दाखवलेला आहे तो काय आहे, न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला, अँड इट इज डिनोटेड लाईक दिस. तर त्यातला हा जो आहे तो सेंट्रल कार्बन ॲटम आहे. सेंट्रल कार्बन म्हणजे फ्रंटचा कार्बन, आणि हा जो आहे तो बॅक साईडचा. प्रत्येक कार्बनवरती 3 हायड्रोजन आहेत. हे बॅक साईडचे हायड्रोजन आहेत, बॅक साईडच्या कार्बनवरचे, अँड दीज आर द कार्बन्स ऑफ द फ्रंट. आपण त्याला पर्टिक्युलर कलर देऊया. ओके, हे जे आहेत ते हे 3 आहेत ते फ्रंटचे, आणि हे 3 आहेत ते बॅक साईडचे. तर नेमका मॉलिक्यूल कसा दिसतो तो आपण पाहूया. हा जर मॉलिक्यूल आपण पाहिला तर मी समोरचे जे आहेत ते व्हाईट ठेवतो, आणि त्याचे जे कन्फर्मेशन्स आहेत न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये, हा जो फ्रंटचा कार्बन आहे तो फ्रंटचा कार्बन म्हणजे सेंटर ऑफ द सर्कल, आणि बॅकचा कार्बन म्हणजे ते सर्कल आहे, आणि सेंटरपासून 3 हायड्रोजन ॲटम दिसत आहेत, आणि त्याच्या बॅक साईडला जे सर्कल आहे त्या बॅक साईडपासून सुद्धा 3 हायड्रोजन ॲटम आहेत. न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये स्टॅगर्ड आणि इक्लिप्स्ड असे 2 प्रकारचे कन्फर्मेशन्स असतात. आता हे जे तुम्हाला दिसतंय ते आहे इक्लिप्स्ड कन्फर्मेशन. त्याच्या पाठीमाग बरोबर या कार्बनच्या पाठीमाग कार्बन आहे, आणि या समोरचा जो हायड्रोजन आहे त्या हायड्रोजनच्या पाठीमाग बरोबर हायड्रोजन आहे, याच्या मागं हा हायड्रोजन आहे, आणि याच्या मागं हा हायड्रोजन आहे. म्हणजे एक्झॅक्ट बिलो त्याच्या पाठीमागं असं जर अरेंजमेंट असेल तर त्याला म्हणायचं इक्लिप्स्ड. आणि ही जर अरेंजमेंट आपण बदलली थोडीशी, हा जर बॉन्ड रोटेट केल्यानंतर आता जी अरेंजमेंट आलेली आहे त्या अरेंजमेंटमध्ये वी कॅन सी ऑल द हायड्रोजन ॲटम्स, वी कॅन सी these 3 हायड्रोजन ॲटम्स ऑफ द फ्रंट कार्बन, अँड ऑल्सो the hydrogen atoms of the back
कार्बन ॲटम. पाठीमागचा आणि फ्रंट दोघांचे हायड्रोजन आपल्याला दिसू शकतात. आणि हे जे कन्फर्मेशन आहे त्या कन्फर्मेशनला स्टॅगर्ड कन्फर्मेशन. अँड आउट ऑफ दीज इक्लिप्स्ड अँड स्टॅगर्ड कन्फर्मेशन, स्टॅगर्ड इज मोर स्टेबल. व्हाय इट इज मोर स्टेबल? दीज हायड्रोजन हॅव रिपल्शन अमंग देम. आणि रिपल्शन सर्वात कशाला कमी असेल तर स्टॅगर्ड कन्फर्मेशनला. म्हणून जेईई नीटला सुद्धा याच्यावरती क्वेश्चन विचारलेले आहेत. विच ऑफ द फॉलोइंग कन्फर्मेशन हॅव मॅक्झिमम स्टॅबिलिटी. तर हे डायग्राम दिले असतात 4 वेगवेगळ्या. तर आपल्याला जे स्टॅगर्ड कन्फर्मेशन आहे ते ओळखायचं आहे. आणि ते स्टॅगर्ड कन्फर्मेशन इज मोर स्टेबल. नंतर आपण पुढं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्सकडे जाणार आहोत. तर कॅरेक्टरिस्टिक ज्या आहेत त्या मी पटपट घेतो. त्याचं कारण आहे आपल्याला ते ऑलरेडी माहीत आहेत. कंपोजिशन: ऑल ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेन्स कार्बन ॲज इसेन्शियल एलिमेंट अँड अदर एलिमेंट्स प्रेझेंट. दीज आर कुठे कुठे एलिमेंट असतात? हायड्रोजन, ऑक्सिजन, सल्फर, नायट्रोजन, हॅलोजन. दीज एलिमेंट्स आर ऑल्सो प्रेझेंट. कॅटेनेशन: ॲबिलिटी टू फॉर्म स्ट्रेट चेन, ब्रँच्ड चेन. अशा पद्धतीनं आपल्याला चेन तयार होऊ शकतात. आणि दिस कॅटेनेशन प्रॉपर्टी इज मॅक्झिमम इन कार्बन. कार्बन कॅन फॉर्म लार्ज नंबर ऑफ कंपाऊंड्स ड्यू टू दिस कॅटेनेशन प्रॉपर्टी. कंडक्शन जर आपण पाहिलं तर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आपण जर मेजर केली तर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर बॅड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. व्हाय दीज आर बॅड कंडक्टर्स? बिकॉज दीज आर कोव्हॅलंट बॉन्ड्स. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर कोव्हॅलंट कंपाऊंड्स. They do not undergo ionize. And complexity: most of the organic compounds form complexes. These are the properties. Combustibility: most of the organic compounds are combustible in nature. That means methane, when burned with oxygen, it forms CO2 and H2O. तर ही जी रिॲक्शन आहे ती बॅलन्स करण्यासाठी आपण काय करणार? ट्वाइस H2O, ट्वाइस O2. Melting points: they have low melting points. Organic compounds have low melting points. Isomerism: same molecular formula, for example C4H10, but different structural formulae. आता सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला हा दिस इज अ मॉलिक्युलर फॉर्म्युला, MF म्हणतो आपण त्याला. CH3 CH2 CH2 CH3. 4 carbon atoms and 10 hydrogen atoms are arranged like this to form a straight chain. This is N-butane. झाले आपल्याला हे. आणि CH3 CH3 ब्रँच चेन तयार केली आहे. ब्रँचिंग आहे 2 नंबर कार्बनवरती. इट इज अ 2-मिथिल प्रोपेन. त्याचा IUPAC नेम वगैरे आपल्याला पाहायचा आहे. तर दीज 2 कंपाऊंड्स हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चर्स. वन इज स्ट्रेट चेन, अनदर इज अ ब्रँचड चेन. दीज कंपाऊंड्स आर नोन ॲज आयसोमर्स ऑफ इच अदर अँड द प्रॉपर्टी इज नोन ॲज आयसोमेरिझम. Solubility: most of the organic compounds are insoluble. These are compounds are insoluble in water. Water मध्ये insoluble आहेत because water is ionic solvent. H plus OH minus like dissolves like. These are it is ionic. आणि these compounds are covalent. Covalent मध्ये soluble असतं. ionic मध्ये soluble. Ionic compounds are soluble in water. Covalent compounds are generally insoluble in water but soluble in ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स. ऑर्गॅनिक सॉल्व्हंट हे सुद्धा काय असणार आहेत? कोव्हॅलंट आहेत. हेन्स लाईक डिझॉल्व्स लाईक हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. स्टॅबिलिटी: मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर लेस स्टेबल. मल्टिपल बॉन्ड्स असतात. कार्बन कार्बन सिंगल, कार्बन कार्बन डबल, ट्रिपल. हे आपल्याला माहितीच आहे. लिंकेज: कोव्हॅलंट लिंकेज आहे हे आपण पाहिलं. दीज बॉन्ड्स आर कोव्हॅलंट बॉन्ड्स. पॉलिमरायझेशन: they have property to undergo polymerization. Example आपल्याला polyethene bags. These are formed from ethene. Large number of molecules of ethene combine together to form, when heated in presence of oxygen, form a high molecular weight compound which is known as polyethene. It is a polyethene. Large number of molecules combines in presence of oxygen when heated at a particular temperature. Rate of reaction: odor. त्यातला ओडर हा सर्वात महत्त्वाचा. हॅव कॅरेक्टरिस्टिक ओडर. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हॅव कॅरेक्टरिस्टिक ओडर. इस्टर हॅव स्वीट अँड प्लीजंट स्मेल. अमाइन्स हॅव फिशी स्मेल. हा एक आपल्याला फंक्शनल ग्रुप 2 आपल्या डेफिनेशन अतिशय महत्त्वाचे जे ते पाठ करायचे आहेत. फंक्शनल ग्रुप: इट इज ॲटम
or group of atom which determines properties and structure of particular class. फॉर एक्झाम्पल अल्कोहोल असं जर म्हटलं आपण तर त्याच्यामध्ये OH ग्रुप आला, त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये OH ग्रुप आहे CH3 CH2OH इथेनॉल, आपण त्याला अल्कोहोल म्हणणार. तसंच CHO ग्रुप असेल तर अल्डिहाइड, COH असेल तर कार्बोक्सिलिक ॲसिड. याच्यामध्ये काय ग्रुप ऑफ ॲटम्स आहेत. एकटा हॅलोजन आहे, Cl आहे, Br आहे, ॲटम आहे. ॲटम और ग्रुप ऑफ ॲटम. ग्रुप ऑफ ॲटम म्हणजे काय 3 ॲटमचा ग्रुप आहे. इथे 4 ॲटमचा ग्रुप आहे, इथं 2 ॲटमचा ग्रुप आहे. दॅट डिटरमाइन द प्रॉपर्टीज ऑफ अ क्लास. हे अल्कोहोलची प्रॉपर्टी आहे द प्रेझन्स ऑफ OH ग्रुप. ॲसिडची कार्बोक्सिलिक ॲसिडची प्रॉपर्टी काय टू हॅव अ COH ग्रुप. अल्डिहाइडची CHO ग्रुप. We have to see different functional groups of organic compounds. Very important classification of organic compounds on the basis of functional group. Question is asked on this. What is functional group? Write the functional group of following organic compounds. Hence it is a very important characteristic property. And another property important is isomerism. ते आता आपण पाहिली. Same molecular formula but different structures. Write a note on isomerism and write the functional group of following organic compounds. असे 2 क्वेश्चन आपल्याला इथून पाहायचे आहेत. आणि तिसरा आहे आणखी homologous series. Large number of organic compounds have property to form homologous series. Homologous series means same molecular formula, same molecular formula, same general formula, same functional group, same general formula, same functional group, and the successive. म्हणून म्हणले अ क्लास ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. अल्कोहोल असेल तर OH ग्रुप असला पाहिजे. अल्केन असेल कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असला पाहिजे. अल्कीन असेल कार्बन कार्बन डबल असला पाहिजे. अशा पद्धतीनं क्लास ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड इन विच सक्सेसिव्ह मेंबर और the compounds which have same general formula, same functional group, and successive member of a family differ by ethylene group, CH2 group, are known as homology, and the series is known as homologous series. तर अल्कोहोलची सिरीज आपल्याला यायची असेल CH3OH पहिला मेंबर झाला, CH3CH2OH सेकंड मेंबर आहे, CH3CH2CH2OH third member. Each member of the family differs from each other by CH2 group. पहिल्यामध्ये एकच कार्बन आहे, दुसऱ्यामध्ये हा CH2 फरक झाला, परत CH2 फरक झाला. अशा पद्धतीनं the successive members of a family differ from each other in molecular formula by CH2 group. These are the characteristic properties of organic compounds. The classification of organic compounds based on structure we will see in the next session. Thank you.